तालुक्यातील शिलेगाव येथे 5 ते 6 जणांनी मिळून विजय जाधव या तरुणाला लाकडी दांड्याने मारहाण करून त्याचे हातपाय बांधले. नंतर त्याला मुळा नदीपात्रात असलेल्या एका विहिरीत टाकून त्याचा खून करण्यात आला. सदर घटना आज दिनांक 15 मे 2024 रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली. राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे मुळा नदीच्या पात्रात असलेल्या एका शेतकऱ्याच्या विहिरीत आज सकाळी लाकडी दांडे, चप्पल तसेच एका तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असताना दिसून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, सूरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढाकणे, विकास साळवे, रोहित पालवे, संतोष राठोड, भाऊसाहेब शिरसाट, गणेश लिपणे आदी पोलीस पथकासह रुग्णवाहिका चालक सचिन धसाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पथकाने स्थानिक तरुणांच्या मदतीने बाजेवर ठेवून मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. सदर मृतदेह हा विजय अण्णासाहेब जाधव, वय वर्ष 30, राहणार आरडगाव, बिरोबानगर याचा असल्याचे निष्पन्न झाले. विजय जाधव हा काल दिनांक 14 मे 2024 रोजी कामावर गेला होता. त्यानंतर तो त्याच्या काही मित्रांबरोबर शिलेगाव येथील यात्रेत गेला. यात्रेत विजय जाधव याचे मित्रांबरोबर भांडण झाले. त्यावेळी त्याच्या मित्रांपैकी 4 ते 5 जणांनी विजय जाधव याला लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांड्याने मारहाण केली होती, अशी माहिती विजय जाधव याचे चुलते रमेश जाधव यांनी दिली. त्यानंतर आज सकाळी विजय जाधव याचा हातपाय बांधलेला मृतदेह, लाकडी दांडे व चप्पल विहिरीतील पाण्यात आढळून आले. विजय जाधव याच्या नातेवाईकांनी या घटनेतील एका आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेतील इतर आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. विजय जाधव याचा कोणत्या कारणाने व कोणी खून केला हे समजू शकले नाही. या घटनेबाबत दुपारी उशिरापर्यंत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. विजय जाधव याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, 2 मुलं, 6 भाऊ असा मोठा परिवार आहे.